नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे माधवी पोरूला म्हणत असते, पोरू, खरंच जगात फक्त एवढा एकच मुलगा आहे का आपल्या मुक्तासाठी? दुसरे कोणी मुलंच नाही का? तर पोरू काका म्हणतात, जगातील मुलांसाठी काय आपली मुक्ता बांधलेली आहे का? आणि मुक्ता, तू फक्त सईचा विचार कर. तिला एक चांगली आई मिळेल. जर ती त्या सावनीकडे गेली तर ती सावनी तिला हॉस्टेलमध्ये टाकेल. तिला खरं तर एक चांगल्या आईची गरज आहे, जी तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल. ती तिच्यावरती चांगले संस्कार करेल अशी आई हवी. म्हणून तुला लग्न करावंच लागेल. तेव्हा मुक्ता म्हणते, हो का? पण मग मी काय त्या सागर कोळी बरोबर लग्न करू का? नाही, हे त्यासाठी शक्य नाही. तर पोरू काका म्हणतात, हे बघ मुक्ता, तू मनापासून सईची आई झालेलीच आहे. मग थोडे काही जे विधिविध लग्न वगैरे करायचे ते कर ना मग. तर लगेच मुक्ता म्हणते, नाही, हे शक्य नाही बाबा, मी नाही करू शकत. तर पोरू काका म्हणतात, हे बघ मुक्ता, मी आत्तापर्यंत तुला शांतपणे समजावत होतो, परंतु आता मात्र आज झाले. माझा निर्णय झालेला आहे. तुला सागर बरोबर लग्न करावंच लागेल. जोपर्यंत तू लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही. आता मात्र मुक्ता खूपच घाबरलेली असते, कारण बाबांनी हे काय केलंय. तर लगेच माधवी म्हणते, अरे पोरू, ऐक ना तिचं. त्यावेळेस पोरू काका म्हणतात, नाही, बाद झाले. आता मी जोपर्यंत ती होकार देत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही. माझा निर्णय फायनल झालेला आहे, असे आता पोरू काकांनी मुक्ताला खडसावून सांगितलेले असते. तर माधवी म्हणते, पोरू, आता तू मुक्तावरती जबरदस्ती करणार आहे का? तर माधवीला पोरू काका म्हणतात, हो, तसं तर तुम्ही हवं तर समजा, परंतु माझा निर्णय झालेला आहे. लगेच माधवी म्हणते, उगच इथे राहायला आलो. या 101 वाल्यांनी ना तर नुसतं डोकं फिरवलंय आपलं. देवा, स्वामी समर्था, तूच काहीतरी कर रे बाबा. आता मात्र मुक्ता खूप गोंधळलेली असते, कारण बाबांनी तर पक्का निर्णय घेतलेला असतो आणि तोपर्यंत ते अन्नपाणी काही घेणार नाही असे सांगितलेले असते. तर आता इथे मिहिका माधवीला समजावत असते, मावशी, तू नको टेन्शन घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल ना गं. मात्र माधवी खूपच रडत असते आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. त्यानंतर इथे आता सागरचे बाबा त्याला जेवणासाठी ताट घेऊन आलेले असतात आणि सागर बघतो तर ताटात दही भात असतो. तर सागर लगेच त्याच्या बाबांना म्हणतो, बाबा, तुम्हाला अजूनही आठवतंय? तर लगेच सागरचे बाबा बोलतात, हो, जेव्हा लहानपणी तू जेवायचा नाही, फक्त काम करत राहायचं ना, तेव्हा मी तुझ्यासाठी असा मस्त दही भात घेऊन यायचो आणि मग तू मस्त खायचा. हे कसे विसरेन मी सागर? आणि तू पण एक बाप आहेस, तुला पण आठवत असेल ना सईला काय आवडतं काय नाही ते. त्यामुळे तुला पण वाटतं ना की सई तुझ्याबरोबर ती इथे राहावं, तुझ्याबरोबर गप्पा मारावं. तर लगेच सागर म्हणतो, बाबा, तुम्हाला काय म्हणायचंय मला माहिती. तुम्हाला म्हणायचंय ना की मी या लग्नाला होकार द्यावं. तर लगेच सागरचे बाबा म्हणतात, हो, मला तेच म्हणायचंय. तर लगेच सागर म्हणतो, म्हणूनच मी ठरवलंय, सईसाठी मी या लग्न करणार आहे. माझा होकार आहे. आता मात्र बाबू काका खूपच खुश होतात आणि म्हणतात, खरंच माझ्या सागऱ्या, तू लग्नाला तयार आहे? तर बरं, हे दही खाऊन बघ, सगळ्यात मिठाईपेक्षा जास्त भारी आज तुला हे दही लागेल. असे म्हणून लगेच त्याला दही भरवतात आणि बाबू काका म्हणतात, चल आता तू जेवण करून घे, मी लवकरच पोरू साहेबांना सांगून येतो. त्यावर सागर म्हणतो, नाही बाबा, आत्ता नका जाऊ, आता खूप उशीर झालाय, उद्या सकाळी सांगा. तर बाबू काका म्हणतात, ठीक आहे, परंतु तू दही भात खाल्ल्याशिवाय झोपू नको, सारखं काम करत जाऊ नकोस, खाऊन घे. त्यानंतर इथे आता मिहिका बाहेरून आतमध्ये चाललेली असते. तेवढ्यात मिहीर तिथे येतो आणि म्हणतो, मिहिका, प्लीज थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. तर मिहिका म्हणते, नाही, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही. तर मिहीर म्हणतो, ऐकून घे मिहिका, मी असं करेल का? मी असा व्हिडिओ नाही बनवला ग. तर लगेच मिहीरला मिहिका म्हणते, नाही, आता माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाही, कारण तुझ्या डोळ्यात बघितलं ना, मला खोटारडेपणा साफ दिसतोय. त्यामुळे मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. तर लगेच मिहीर म्हणतो, परंतु मला बोलायचे, प्लीज तू मुक्ताताईला समजाव ना गं. सागर आणि तिचं जर लग्न झालं तर सईला एक चांगली आई मिळेल आणि भरभरून प्रेम मिळेल. त्यामुळे तू प्लीज या सगळ्यातून मुक्ताताईला बाहेर काढ ना आणि तिला समजाव ना आणि सागर दादाबरोबर लग्न करायला सांग ना. तर मिहिका म्हणते, हो का? मी असं करू? नाही, मी बिलकुल असं करणार नाही. मी उलट मुक्ताताईला सांगणार, तू अशा घरात बिलकुल लग्न करू नको, कारण ज्या घरात मुलीला काही रिस्पेक्टच नाहीये. त्यामुळे प्लीज तू इथून जाऊ शकतो, मला तुझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही. असे म्हणून आता मिहिका आतमध्ये निघून जाते. तर मिहीर म्हणतो, सईसाठी सगळ्यांनी या लग्नाचा विचार केला पाहिजे, मला तरी आत्ता असंच वाटतंय या क्षणाला. त्यानंतर इथे मुक्ता विचार करत असते आणि म्हणत असते की सई,
माझी खूप आठवण येत असेल ना. आणि इथे मुक्तालाही सईची खूप आठवण येत असते. आणि ज्यावेळेस मुक्ता आणि सई पहिल्यांदा भेटलेल्या असतात, जेव्हा ती कुत्र्याचं पिल्लू सई हातात घेते, किती मस्त गोड असं काही सर्व क्षण असतात ना, ते सर्व मुक्ताला आठवत असतात. तर मुक्ता म्हणते लगेच, खरंच सई माझ्याबरोबर किती खुश होती ना, किती आनंदात दिवस होते ते. खरंच सई माझ्याबरोबर खूपच खुश राहील ना. तर तेवढ्यात लगेच मुक्ताला सागरचे बोलणे आठवते. तुम्हाला ना मुलांना लग्न करण्यासाठी फक्त कारण हवंय, असे तिला आता सर्व काही आठवत असते. त्यानंतर लगेच मुक्ताला आठवते की बाबांनी आज काही न खाता पिता ते झोपलेले आहेत. त्यांनी हा निर्णय घेऊन मोकळे झालेले आहेत. त्यामुळे मुक्ताला हीच सुचत नसते नेमका आता मी काय निर्णय घ्यावा. तिला काहीच कळत नसते. तेवढ्यात मिहिका बाहेरून आतमध्ये येते आणि ती रडत असते. तर लगेच मुक्ता म्हणते, काय झाले मिहिका, का रडतेस तू? तुला कोणी काही बोललं का? प्लीज सांग बरं मला. तर लगेच मिहिका म्हणते, हे बघ ताई, मला तुला एवढंच सांगायचंय, तू आता दुसऱ्यांचा विचार करू नको आणि सेल्फिश हो बरं. तुला त्या सागर कोळीबरोबर लग्न करण्याची काही गरज नाही. तू फक्त दुसऱ्यांचाच विचार करत असते, स्वतःचा विचार कधीच करत नाही. त्यामुळे मी तुला सांगते, तू त्या सागर कोळीबरोबर लग्न करू नको. तर मुक्ता म्हणते, हो का, तुला असं म्हणायचंय का? अगं मिहिका, मी त्या सागर कोळीबरोबर कधीही लग्न करू शकत नाही. आता मुक्ताने ही मिहिकाला असे सांगितलेले असते. तर मिहिका म्हणते, हो ताई, खरंच ती लोक चांगली नाहीयेत असे म्हणते आणि लगेच मुक्ताच्या गळ्यात पडून रडू लागते. त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबू काका पोरू काकांच्या घरी आलेले असतात. तर माधवी दरवाजा उघडते आणि ते नमस्कार करतात. तर तेवढ्यात पोरू काकाही तिथे येतात. तर लगेच बाबू काका म्हणतात, मला जरा बोलायचे, मी आतमध्ये येऊ का? तर पोरू काका म्हणतात, हो हो या ना. मग ते दोघेही आतमध्ये बसतात. तर पोरू काका म्हणतात, अगं माधवी, जा चहाचं बघ ना. तर लगेच बाबू काका म्हणतात, चहा कशाला, मिठाई आणा मिठाई. आमचा सागर लग्नाला तयार झालेला आहे, त्याचा होकार आहे. तर लगेच पोरू काका म्हणतात, हो का, आम्हीही त्याच होकाराची वाट बघतो इथे. आणि मी मुक्ताला समजावलंय, त्यामुळे मला वाटते ती नक्की होकार देईल. परंतु शेवटी दोघांचा निर्णय योग्य काय असेल ते कळूनच आपल्याला ठरवावं लागेल. तेवढ्यात आता मुक्ता तिथे आलेली असते. तर मुक्ताला लगेच बाबू काका म्हणतात, काय मुक्ता, मग तुझा होकार आहे की नाही, आमच्या सागरने होकार दिलाय. तर लगेच मुक्ता म्हणते, हो मी ऐकलंय तुमचं बोलणं ते, आणि माझ्या बाबांनाही तेच हवंय ना बाबा. तर लगेच मुक्ताचे बोलणे ऐकल्यानंतर पोरू काका म्हणतात, हो माझंही तेच मत आहे की तू लग्नाला होकार द्यावं म्हणून. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, तुला जर तसं वाटत असेलच तर मी लग्नाला होकार देते. परंतु मात्र माझी या लग्नासाठी एक अट आहे. त्यानंतर आता मुक्ता सागरच्या ऑफिसमध्ये जाते. मी सागरला म्हणते, मी लग्नाला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. तर सागर म्हणतो, हो का, काय अट आहे, बोला मग तुमची नेमकी अट तरी काय आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, खरं तर माझ्या बाबामुळे मी हा निर्णय घेतलाय, कारण ते तर उपोषणाला बसले, मी होकार द्यावं म्हणून काही अन्नपाणीच घेत नाही. तर लगेच सागर म्हणतो, बाद झाले, आता लेक्चर नको, पॉईंटवर या, तुम्हाला काय म्हणायचंय ते सांगा. तर मुक्ता म्हणते, मला लग्न करण्याआधी तुम्हाला एक सांगायचंय की ज्या घरात गुन्हेगार आहे त्या घरात मी नाही येऊ शकत लग्न करून. त्यामुळे तुम्हाला मिहीरला जेलमध्ये पाठवावं लागेल. तेवढ्यात मिहीर दरवाजात आलेला असतो आणि हे सगळे बोलणे ऐकत असतो. मुक्ताचे बोलणे ऐकल्यानंतर सागर म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला माझ्याबरोबर लग्न करायचं नाही म्हणून अशी अट ठेवली ना. तर हे सर्व बोलणे बाहेरून मिहीर ऐकत असतो. तर लगेच मुक्ता म्हणते, नाही, ज्या घरात गुन्हेगार आहे त्या घरात मी लग्न करू शकत नाही. तर सागर म्हणतो, एकतर आधीच तुम्ही मला शेल्फिश बाबा म्हणून घोषित केलंय, त्यात आता एक मित्रापासून असं त्याला जेलमध्ये टाकवल्यानंतर त्यालाही म्हणायला लावता सेल्फिश मित्र. मिहीर माझ्यासाठी जीव देऊ शकतो आणि जीव घेऊ शकतो, तो माझ्यासाठी खूप काही करू शकतो, परंतु तो असं काहीही करणार नाही. आणि तुम्हाला एकदाच सांगतो की एक नातं जोडण्यासाठी मी माझं दुसरं नातं तोडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न नाही केलं तर हे झाले. आता असे मुक्ताला सागरने खडसावून सांगितलेले असते. तर लगेच मुक्ता म्हणते, हो का, ठीक आहे, मग जोपर्यंत तुम्ही मिहीरला जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत मीही या लग्नाला तयार होणार नाही. मग तुम्हाला काय करायचंय ते ठरवा. असे म्हणून आता मुक्तानेही तिचा निर्णय सागरला सांगितलेला असतो. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मुक्ता आणि सागर दोघेही बाहेर कॅफेमध्ये भेटायला आलेले असतात. तर मुक्ता म्हणत असते, मी फक्त माझ्या बाबांसाठी या लग्नाला तयार झालेली आहे. तर सागर म्हणतो, काय शाळेतील मुलांचा सारखं सारखं तेच बाकावरती बसलेल्या असल्यावरती तेच बडबड करतायत. तर मुक्ता लगेच म्हणते,
हो का? मी जास्त बडबड करते का? ठीक आहे, मी गप्प बसते. मग सागर म्हणतो, मी हे लग्न फक्त सईसाठीच करतोय. सईसाठीच मी हे लग्न करणार आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, आता तुम्ही कशी शाळेतल्या मुलांसारखी बडबड करताय तेच तेच. त्यामुळे आता तुम्ही पण गप्प बसा. त्यामुळे मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल